नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर दिनेश भक्कड. आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा माझा नवा व्हिडिओ TY.BCom कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत येणाऱ्या TY.BComच्या कंपल्सरी पेपर बिझनेस मॅनेजमेंट व्यवसाय व्यवस्थापनसाठी आजचा हा मी नवा व्हिडिओ तयार करीत आहे. जेव्हा व्यवसाय व्यवस्थापनाचा विचार करतो तेव्हा 4 गोष्टी माझ्या लक्षात येतात आणि त्या 4 गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने या सब्जेक्टमध्ये शिकून घ्यायचं आहे आणि शक्यतो त्याचा वापर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात करायचं आहे. जसं करिअर असेल, समजा व्यवसाय असेल, नोकरी असेल, कोणत्याही शिक्षण असेल, कोणत्याही क्षेत्रात या 4 गोष्टीचा वापर जर आपण योग्य पद्धतीने योग्य सिक्वेन्सने केला तर यश हे तुमचेच आहे. तर ह्या 4 गोष्टी जाणून घेऊया आणि नंतर ह्याच प्रकरणात त्या 4 गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर बघूया त्या 4 गोष्टी. सर्वात पहिलं नियोजन, प्लॅनिंग. प्रत्येक क्षेत्रात, जीवनात, व्यवसायात प्लॅनिंगला महत्त्वाचे स्थान आहे. प्लॅनिंग व्यवस्थित असली पाहिजे आणि प्लॅनिंग केली पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. त्यानंतर नेतृत्व. काही ठिकाणी प्लॅनिंग करत असताना आपल्याला नेतृत्व करावं लागतं. काही लोकांना सोबत घेऊन ते काम करून घ्यावं लागतं. त्याच ठिकाणी नेतृत्व हा पुढचा मुद्दा जो महत्त्वाचा वाटतो. त्याचबरोबर निर्देशन आणि त्यानंतर नियंत्रण. तर ह्या 4 गोष्टी आपण व्यवस्थित समजून घ्या आणि ह्याचा वापर योग्य त्या ठिकाणी करत चला. तर आता बघूया पहिल्या प्रकरणाबाबत व्यवसाय व्यवस्थापन, बिझनेस मॅनेजमेंटचा पहिला प्रकरण व्यवस्थापनाची ओळख. चॅप्टर 1 इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहोत विद्यापीठाच्या सिलेबसप्रमाणे ते जाणून घेऊया. सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर व्यवस्थापनाची संकल्पना, व्यवस्थापनाची परिभाषा, त्यानंतर व्यवस्थापनाची व्याप्ती, व्यवस्थापनाचे महत्त्व आणि ज्या 4 गोष्टी मी या ठिकाणी आपल्याला सांगितल्या त्या 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये. त्यानंतर व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि सर्वात शेवटी व्यवस्थापनाच्या सामाजिक जबाबदाऱ्या. तर आपणास विनंती की ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि ह्या सर्व गोष्टी समजून घ्या. धन्यवाद. तर आपण एक एक करून सर्व मुद्दे बघूया. सुरुवातीला प्रस्तावना. व्यवसाय हे प्रत्येक माणसाचे उपजीविकेचे साधन असते. प्रत्येक माणूस जगण्याकरिता सतत धडपडत असतो, कार्यमग्न होत असतो. कार्यमग्नतेमुळेच बिझी हा शब्द रूढ झाला. पण कार्यमग्नता जेव्हा विशिष्ट हेतूने किंवा विशिष्ट उद्देशाकरिता केली जाते त्यास बिझनेस असा शब्दप्रयोग वापरला जातो. व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून कार्य करण्यासाठी केलेली कृती होय. व्यवस्थापनात नियोजन, संघटन, संदेशवहन, समन्वय, नियंत्रण, मार्गदर्शन ही कार्ये करावी लागतात. तसेच व्यवस्थापन म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींनी करावयाच्या कामातून पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेली व्यवस्था करण्याची प्रक्रिया होय. व्यवस्थापन ही एक नियमित प्रक्रिया आहे. व्यवस्थापकाला तेच ते काम पुन्हा पुन्हा करावे लागतात. म्हणून व्यवस्थापन हा व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. व्यवस्थापन हे मानवी संस्कृतीच्या उगमापासून निर्माण झालेले आहे. मानव जेव्हा प्राचीन काळात समूहाने राहत होता त्यावेळी समूहाचे नेतृत्व एकाच व्यक्तीकडे होते. ज्या प्रमाणात मानवाच्या गरजा वाढू लागल्या त्या प्रमाणात व्यवसायाची गरज भासू लागली आणि औद्योगिक क्रांतीनंतर व्यवस्थापनाच्या व्याप्तीत वाढ झालेली दिसून येते. 20व्या शतकात व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध मांडणी करण्यास सुरुवात झाली. व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या या समूहाकडून काम करून घेणे. या कार्याचा विचार करता आपल्यास निर्देशनास येते की
हे फार प्राचीन काळापासून चालू आहे. व्यवस्थापन ही एक व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे. आजच्या आधुनिक व स्पर्धात्मक युगात व्यवस्थापकाला कार्य करण्यासाठी जागरूक राहावे लागते. तर ह्यावरूनच जाणून घेऊया व्यवस्थापनाची संकल्पना. 18व्या आणि 20व्या शतकात औद्योगिक जगाचा चेहरामोहरा बदलून गेला होता. मध्ययुगात अस्तित्वात आलेल्या उद्योजकांचे कार्य फक्त कामगिरांना कच्चा माल पुरवणे एवढ्यापुरताच मर्यादित होते. परंतु त्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसून येते. उत्पादनाच्या सर्व घटकांची जबाबदारी उद्योजकांनी घेतली होती. व्यवसायाचा विस्तार होऊ लागला तसतशी एका व्यक्तीची आर्थिक कुवत व व्यवस्थापकीय कौशल्य कमी पडू लागले. म्हणून व्यवसायाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कुशल आणि शास्त्रीय व्यवस्थापनाची गरज भासू लागली. 20व्या शतकात व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप येऊ लागले व महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ लागले. तसेच व्यवस्थापन ह्या संकल्पनेची सुरुवात झालेली आपणास दिसून येते. व्यवस्थापन हे संघटनेच्या कार्याशी निगडीत झालेले दिसून येते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नवनवीन तंत्राचा वापर व्यवस्थापनाकडून केला जातो. म्हणजेच व्यवस्थापन हे व्यावसायिक झालेले दिसून येते. व्यवस्थापनाला करावी लागणारी कार्य नियमित असली तरी त्यात आधुनिकता दिसून येते. व्यवस्थापन म्हणजे एखादे काम करून घेण्यासाठी केलेले कार्य, परंतु व्यवस्थापन करण्यासाठी कला, कौशल्य आणि शास्त्राची जोड असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन ही संज्ञा व्यापक स्वरूपाची आहे. उपलब्ध साधनांच्या साहाय्याने व्यवसायाची सामान्य उद्दिष्टे साध्य करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन एक तंत्र आहे, एक कला आहे, एक शास्त्र आहे, एक पेशा आहे, किंवा आपल्याला म्हणता येईल व्यवस्थापन एक व्यवसाय आहे. तर ह्यावरून आपल्याला लक्षात येते व्यवस्थापनाची परिभाषा. तर विस्तृत स्वरूपात बघूया व्यवस्थापनाची परिभाषा. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समूहातील व्यक्तींना कार्यक्षमतेने व परिणामकारकपणे कार्य करण्यास पोषक असे वातावरण एखाद्या संस्थेत निर्माण करणे, टिकवणे म्हणजे व्यवस्थापन होय. तर हेनरी फेयॉल यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे भविष्यातील अंदाज करणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे व नियंत्रण ठेवणे. जॉर्ज टेरी यांच्या मते पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी व्यक्ती आणि साधन सामुग्रीचा उपयोग करून नियोजन करणे, संघटन करणे, प्रोत्साहन देणे आणि समूहाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्याचा समावेश असलेली व्यवस्थापन ही एक वेगळी अशी सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर पीटर डकर यांच्या मते व्यवस्थापन व्यवसायस्थापक, कामगार आणि त्यांच्या कार्याची व्यवस्था करण्याचे एक विविध उपयोगी साधन आहे. किंबाल यांच्या मते औद्योगिक उपयोगात येणाऱ्या सामग्रीचे आणि व्यक्तीचे नियंत्रण करण्यासाठी आर्थिक सिद्धांताचा वापर करण्याच्या कार्याला व्यवस्थापन असे म्हणतात. मेरी नाईस यांच्या मते उपलब्ध साधनांच्या साहाय्याने व्यवसायाची सामान्य उद्दिष्टे साध्य करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. वरील व्याख्येवरून असे स्पष्ट करता येईल की व्यवस्थापन हे एक तंत्र आहे आणि एक कला आहे. ते समजून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याची जबाबदारी व्यवस्थापकावर येत असते. तर जाणूया ह्या भागात व्यवस्थापनाची व्याप्ती. ह्या चित्रावरून आपल्याला लक्षात आलेच असेल की व्यवस्थापन हे व्यापक स्वरूपाचे आहे. वेगवेगळ्या कार्याद्वारे वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या घटकांशी व्यवस्थापनाचा संबंध येत असतो. आपण बघताय उजव्या बाजूला कौशल्य, कार्यक्षमता
याचा संबंध डायरेक्ट वस्तू किंवा उत्पादनाशी येतोय आणि तसेच नफा, कर्मचारी, समाधान, सामाजिक जबाबदारी यांच्याशी आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर एकत्रीकरण आणि समन्वय, मग भांडवल असेल, यंत्रसामुग्री असेल, कच्चा माल असेल, कामगार असेल, यांचा सर्व समन्वय साधून जे करावे लागणारी कृती आहे त्यास आपण व्यवस्थापन असं म्हणू शकतो. व्यवस्थापन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापनाला तेच ते कार्य पुन्हा पुन्हा करावे लागतात, परंतु व्यवस्थापकीय कार्य परिणामकारक होण्यासाठी काही बदल घडवून आणणे आवश्यक असते. यासाठी व्यवस्थापक हा सतत प्रयत्न करीत असतो. व्यवस्थापनाची व्याप्ती ही विस्तृत स्वरूपाची आहे असे म्हणता येईल. व्यावसायिक संस्थेमध्ये व्यवस्थापक अधिक नफा मिळवण्यासाठी नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण इत्यादी कार्ये करीत असतो. तसेच व्यवस्थापकीय कार्यात आवश्यकतेनुसार बदल करावे लागतात. त्याचा फायदा संस्थेला होत असतो. व्यवस्थापनाची व्याप्ती विचारात घेत असताना व्यवस्थापनाची कार्ये आणि व्यवस्थापनात समाविष्ट असणारे घटक यांचा विचार करावा लागतो. व्यवस्थापनाची व्याप्ती म्हणजे व्यवस्थापनाचे कार्य आणि व्यवस्थापनाचे क्षेत्र यांची बेरीज होय. व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी पुढील 5 बाबी स्पष्ट करता येतील. त्यामध्ये उत्पादक व्यवस्थापन, उत्पादक संस्थेचा योग्य वेळी, योग्य किमतीचा आणि योग्य प्रमाणात वस्तूचे किंवा मालाचे उत्पादन करावे लागते. उत्पादनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी कच्च्या मालाची खरेदी, उत्पादन तंत्राची निवड व दर्जा ठरविणे, नियंत्रण ठेवणे, यंत्रसामुग्रीची देखभाल करणे, संशोधन व विकासाची कार्य करणे इत्यादी कार्ये करावी लागतात. विपणन व्यवस्थापन, मग जेव्हा आपण व्याप्तीचा विचार करतो तेव्हा विपणन व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचे आहे. यात बाजारपेठेचे संशोधन, बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांचा अभ्यास करणे, ग्राहकांची आवड निवड, ग्राहकांचे मानसशास्त्र, विक्री विषयक धोरण, उत्पादित वस्तूंचे वितरण व वाटप आणि संघटन असा यांचा अभ्यास केला जात असतो. वित्तीय व्यवस्थापनात व्यावसायिक संस्थेला आवश्यक असणाऱ्या भांडवलाची आवश्यकता, भांडवल उभारणीचे मार्ग, भांडवल गुंतवणूक व्यवस्थापन, व्यवसायासाठी निधी उभारणे, कर्जाचे घेतलेले भांडवलावरील व्याज देणे, अंतर्गत मार्गाने उभारलेल्या भांडवलावर लाभांशाची तरतूद करणे आणि व्यवसायाला मिळालेल्या लाभाच्या पुनर्गुंतवणूक करणे इत्यादी बाबींचा अभ्यास करावा लागतो. तर पुढचा मुद्दा कर्मचारी व्यवस्थापन. व्यवसायाचे यश हे कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. म्हणून योग्य कर्मचाऱ्यांची निवड, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून व्यवसायाची कार्ये करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, विकासाची संधी उपलब्ध करून देणे, कामगार कल्याणकारी योजना स्वीकारणे व कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देणे, कर्मचाऱ्यांच्या सालोख्याचे संबंध प्रस्थापित करणे इत्यादी कार्य व्यवस्थापनाला पार पाडावी लागतात. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे अंग आहे असं सुद्धा म्हणता येईल. तर व्याप्तीमध्ये हा शेवटचा मुद्दा साधन सामुग्री व्यवस्थापन. व्यवसाय संस्थेला कच्चा माल व इतर साधन सामुग्रीची खरेदी करावी लागते. ही साधन सामग्री योग्य किमतीला आणि आवश्यक तेव्हा उपलब्ध होणे आवश्यक असते. यासाठी विविध प्रकारच्या साधन सामग्री खरेदी करणे, साठवून ठेवणे आणि मूल्यांकन करणे, वाटप करणे आणि साधन सामग्रीचे अपव्यय टाळणे, वाहतुकीसाठी व्यवस्था करणे इत्यादी कार्य साधन सामग्री व्यवस्थापकाला करावी लागतात. व्यवस्थापनाची व्याप्ती ही व्यवसायापुरती मर्यादित नसून सार्वत्रिक स्वरूपाची आहे. म्हणूनच व्यवस्थापनाचा विकास होणे
आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या व्याख्येवरून, संकल्पनेवरून आपल्याला व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये लक्षात आलेली असेल. तसेही व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सिलेबसमध्ये नाही आहे विद्यापीठाच्या, तरी आपण थोडक्यात जाणून घेऊया वैशिष्ट्ये. व्यवस्थापन ही सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. व्यवस्थापन एक सामाजिक प्रक्रिया आहे. व्यवस्थापन हे विशिष्ट उद्देश पूर्तीचे साधन आहे. व्यवस्थापन हे समूह प्रयत्नांच्या संबंधित असते. व्यवस्थापन एक स्वतंत्र कार्य आहे. व्यवस्थापन हे मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे साधन आहे. व्यवस्थापन एक शक्ती आहे. व्यवस्थापनात निर्णय प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान आहे. व्यवस्थापन हे अधिकार पद्धतीने दर्शविते. व्यवस्थापन हे नेतृत्व आणि समन्वयाचे तंत्र आहे. व्यवस्थापन ही एक इतरांकडून कार्य करून घेण्याची कला आहे. तर आता जाणूया व्यवस्थापनाचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. उत्पादकतेत वाढ होते. जेव्हा आपण व्यवस्थापनाचे महत्त्व विचारात घेतो तर पहिला मुद्दा लक्षात येतो की उत्पादकतेत वाढ होते. उत्पादन वाढ करणे ही आजची आधुनिक गरज आहे. यासाठी कच्चा माल, यंत्र, श्रम, भांडवल आणि संघटन या उत्पादन घटकात समन्वय साधावे लागते. कारखान्यात नवीन तंत्राचा वापर केला जातो. हे केवळ व्यवस्थापनेमुळे शक्य होते. कार्यक्षम व्यवस्थापनेमुळे विविध घटकांमध्ये समन्वय साधण्यात येतो व उत्पादकतेत वाढ झालेली दिसून येते. पुढचा मुद्दा बघूया. स्पर्धा शक्तीत वाढ. नवीन तंत्राचा वापर केल्याने उत्पादन अधिक प्रमाणात वाढ झालेली दिसून येते व उत्पादकांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे उद्योग संस्थेला तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागतात. कारण व्यवसायाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करीत असतो. उद्दिष्ट ठरविणे. जेव्हा कोणत्याही व्यवसायाची निर्मिती होत असते त्या व्यवसायाची उद्दिष्टे ही अगोदरच निश्चित करण्यात येतात. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापन कार्य करीत असते. हे उद्दिष्टे ठरविण्याच्या प्रक्रियेत व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा असतो. मग पुढचा मुद्दा आहे उद्दिष्टांची पूर्तता. ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापनेची वाटचाल सुरू असते. ह्यासाठी योजना तयार कराव्या लागतात. संघटनेची उभारणी करून अधिकार व जबाबदारीचे वाटप करण्यात येते. विविध विभागांच्या कार्यात समन्वय साधणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांना अधिक कार्य करण्यासाठी अभिप्रेरण दिले जाते व त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ही कार्य व्यवस्थापनेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून उद्दिष्टांची पूर्तता ही व्यवस्थापनेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. उत्पादनात सुलभता येते. तर व्यवस्थापनाच्या महत्त्वांमध्ये हा पुढचा मुद्दा उत्पादनात सुलभता येते. उत्पादनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज असते. हा गुंता सोडविण्यासाठी व्यवस्थापन कार्यशील असते. व्यवसायातील येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व्यवस्थापन कार्य करीत असते. म्हणून व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. व्यक्ती विकास. पुढचा मुद्दा. उत्पादनात अधिक वाढ करण्यासाठी व्यवसाय संस्थेच्या आकारमानात वाढ करण्यात येते. त्याचबरोबर व्यक्ती विकासासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनेत सहभाग, मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. ही कार्य व्यवस्थापनाकडून केली जाते. मंदीस तोड देणे. व्यवसायाला मंदीच्या प्रसंगी तोड देणे आवश्यक असते. मंदीमुळे मागणी कमी होत असते, किमती कमी होतात, उत्पादनाचे प्रमाण कमी करावे लागते, उद्योगाचा नफा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी व्यवस्थापन बिकट परिस्थितीत
मार्ग काढून उद्योगाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतो। तसेच तेजीच्या परिस्थितीत व्यवसायाला अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो। पुढचा मुद्दा आहे मानवी संबंध। मानवी संबंध व्यवस्थापनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करीत असते, कारण व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करीत असतो। कामगारांचे हिताचे रक्षण करण्यासाठी व्यवस्थापन विविध प्रकारच्या योजना राबवित असतो। त्यानंतर महत्त्व बघूया पुढचा, सामाजिक जबाबदारी। कोणत्याही व्यवसायाचा उद्देश नफा मिळवणे हा नसतो। नफ्याबरोबर व्यवसायाला सामाजिक जबाबदारी पार पाडावी लागते। व्यवसायाचा संबंध कामगार, ग्राहक, सरकार, वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था यांच्याशी येत असतो। या सर्व सामाजिक घटनांना जास्तीत जास्त समाधान प्राप्त करून देण्यासाठी व्यवसायाला प्रयत्न करावे लागतात। ही जबाबदारी पार पाडण्याचे कार्य व्यवस्थापनाकडून केले जाते। आर्थिक विकास, त्यानंतरचा मुद्दा, प्रत्येक राष्ट्र हे आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असतो। राष्ट्र विकास हा केवळ नैसर्गिक साधनांवर अवलंबून नसून साधन सामग्रीचा योग्य वापर करून उत्पादनास वाढ झाली तर आर्थिक विकास घडून येऊ शकतो। कार्यक्षम व्यवस्थापनेमुळे साधन सामग्रीचा योग्य वापर केल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन करणे शक्य होत असते। रोजगार निर्माण करण्याचे कार्य व्यवस्थापनाकडून केले जाते। अविकसित राष्ट्रांच्या प्रगतीत भर घालण्याचे कार्य व्यवस्थापनेकडून केले जाते। म्हणून आर्थिक विकासात व्यवस्थापनाला अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे। तर पुढचा मुद्दा आहे नवीन तंत्राचा वापर। कुशल व्यवस्थापक नवीन तंत्राचा वापर करून व्यवसायाची स्पर्धाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि व्यवसायाला स्पर्धेत टिकून ठेवण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करीत असतो। जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी व्यवस्थापन कार्यशील राहतो। व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होते। तर महत्त्वामध्ये आपण बघूया, व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होते। व्यवसायाचे स्थैर्य हे कार्यक्षम व्यवस्थापनावर अवलंबून असते, कारण येणाऱ्या समस्यांना तोड देण्यासाठी व्यवस्थापन सतत प्रयत्न करीत असतो। व्यवसायास अधिक नफा किंवा कोठे व कशा रीतीने प्राप्त करणे शक्य होईल हे व्यवस्थापन ठरवित असतो। व्यवसायाला नावलौकिक मिळवण्यासाठी व्यवस्थापन कार्य करीत असतो। जागतिक स्पर्धेला तोंड देता येते। आजचे हे युग स्पर्धेचे आहे। व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्पर्धा दिसून येते। या प्रसंगी वस्तूचा दर्जा, किंमत योग्य असल्यास उत्पादनास अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व्यवस्थापन अधिक प्रयत्न करीत असते। हे कार्यक्षम व कुशल व्यवस्थापनाने सहज शक्य आहे। हे व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा आहे। व्यवस्थापनाची गरज व्यवसायाला असते, कारण व्यवसायाची कार्ये करून घेण्यासाठी व्यवस्थापन तत्वाचे पालन करावे लागते। हे केवळ कार्यकुशल व तंत्रज्ञान प्राप्त असलेल्या व्यवस्थापक करू शकतो। व्यवसायाचा आकार ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे व्यवस्थापकीय कार्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे। म्हणून व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा आहे असं म्हणता येईल। तर शेवटचा मुद्दा, साधन सामग्रीचा पर्याप्त वापर। देशात उत्पादनासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री अधिक प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्याचा वापर करणे अधिक महत्त्वाचे असते। त्यामुळे व्यवस्थापन त्यांच्या कौशल्याने साधन सामग्रीचा वापर करीत असतो। ते केवळ कुशल व्यवस्थापनामुळे शक्य आहे। तर ह्या पद्धतीने आपण बघितल्या व्यवस्थापनाचे महत्त्व। पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूया,
व्यवस्थापनेची कार्ये, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. तर ह्या आकृतीद्वारे आपल्याला लक्षात येईल पूर्वानुमान, नियोजन, निर्णय, संघटन, नेतृत्व, अभिप्रेरण, निर्देशन, समन्वय, संदेशवहन आणि शेवटी नियंत्रण. तर पूर्वानुमानपासून सुरू झालेला व्यवस्थापनेची कार्ये नियंत्रणापर्यंत येऊन संपतात. तर ही कार्ये व्यवस्थापनामध्ये केली जाते. तर एक एक करून बघूया आपण ह्या सर्व कार्यांचा सविस्तर वृत्तांत. सर्वप्रथम पूर्वानुमान. व्यावसायिक पूर्वअंदाज किंवा पूर्वानुमान हे व्यवस्थापनाचे स्वतंत्र कार्य आहे. प्रत्येक व्यवसाय संस्थेत नियोजन करण्यासाठी भविष्यकालीन अनुमान केले जाते, परंतु भविष्यात संभाव्य बदल केव्हा व कसे होणार यासाठी अचूक अंदाज करण्याचे तंत्र म्हणजे व्यावसायिक पूर्वानुमान होय. म्हणजेच भविष्यकालीन पूर्वानुमान करीत असताना वस्तुनिष्ठ आणि अचूक अंदाज करून शास्त्रीय पद्धतीने आकडेवारीचे विश्लेषण करून व्यवस्थापनाचे कार्य करण्याचे ठरविले जाते. पुढचा कार्य आहे नियोजन. व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत नियोजनाला अधिक महत्त्व आहे. कोणत्याही व्यवसायात अपेक्षित कार्य करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. भविष्यात केव्हा, कोठे, कसे व्यवहार करावे व कोणाबरोबर करावे इत्यादी बाबी नियोजनाच्या माध्यमातून ठरवल्या जातात. निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजनाबद्ध नियोजनाची गरज असते. त्यात ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टे साध्य करता येतात. नियोजन एक बौद्धिक प्रक्रिया आहे. पुढचा कार्य आहे निर्णय. निर्णय हा नियोजनाचा मूलभूत पाया आहे. विविध कार्याचे नियोजन करत असताना व्यवस्थापकाला अनेक लहान मोठे निर्णय घ्यावे लागतात. व्यवसाय संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापनेपासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत अनेक व्यक्तींच्या कार्याचा समावेश निर्णय प्रक्रियेत असतो. व्यवस्थापक हा प्रत्यक्ष कार्य करत नसून त्याला इतरांकडून व्यवस्थापनाची कार्य करून घ्यावी लागतात. म्हणजेच त्यामुळे व्यवस्थापनेला निर्णय घेणे आवश्यक असते. घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. निर्णय घेणे हे व्यवस्थापकाची महत्त्वाची जबाबदारी असते. पुढचा कार्य ह्या ठिकाणी आहे संघटन. संघटनेचे कार्य केल्याशिवाय व्यवस्थापनाची इतर कार्य करणे शक्य होत नाही. म्हणून संघटन हे अत्यंत महत्त्वाचे कार्य मानले जाते. संस्थेत वेगवेगळे विभाग करून प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करावी लागते. तसेच संस्थेला ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टांची आणि ध्येय धोरणांची अंमलबजावणी करता यावी म्हणून संघटनेची उभारणी करत असताना संघटनामध्ये पुढील काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये व्यवसाय संस्थेची कार्ये निश्चित करणे, विविध कार्य करण्यासाठी विभागाची निर्मिती करणे, विभागानुसार कार्यांचे वाटप करणे, प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांचे अधिकार जबाबदारीचे वाटप करणे, संस्थेतील विविध स्तरातील वरील अधिकारी व कर्मचारी यांच्यात परस्पर संबंध निश्चित करणे इत्यादी. तर बघूया पुढचा मुद्दा कार्यामध्ये नेतृत्व. व्यवस्थापकाला कार्य करून घेण्यासाठी कोणाला तरी नेतृत्व देण्याची आवश्यकता असते. व्यवसायातील कर्मचाऱ्यांना नेतृत्व देऊन व्यवसायाची उद्दिष्टे साध्य केली जातात. संघटनेत विभागानुसार नेतृत्व देऊन व्यवसायाची कार्य
करून घेतली जाते. त्याचबरोबर विशिष्ट समूहाचे नेतृत्व हे एका व्यक्तीकडे असते. समूहातील व्यक्ती नेत्यांच्या आदेशांचे पालन करीत असतो. वरिष्ठ च्या सांगितल्याप्रमाणे कार्य करण्यास तयार असतो. समूहाला प्रेरणा देण्यासाठी नेतृत्व देणे व्यवस्थापनाला आवश्यक वाटत असते. पुढचा कार्य आहे अभिप्रेरण. व्यवस्थापनेला कार्य करीत असताना अभिप्रेरण हे कार्य करावे लागते. संस्थेची ठरवण्यात आलेली ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरण देणे आवश्यक असते. त्याशिवाय कार्याला गती देता येत नाही. म्हणूनच अभिप्रेरण ही एक अशी कला आहे की ज्याच्या साहाय्याने व्यवस्थापनाची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. अभिप्रेरणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सोयी सवलती देण्यात येतात. या सवलती आर्थिक किंवा बिगर आर्थिक स्वरूपाच्या असू शकतात. पुढचा कार्य आहे निर्देशन. व्यवस्थापन हे निर्देशनाच्या माध्यमातून मध्यम व कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कार्य करून घेत असतो. वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापनेने ठरविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी निर्देशनाचे कार्य केले जाते. कारण स्वीकारलेले कार्य केव्हा, कोठे व कसे करावे याकरिता मार्गदर्शन करणे आवश्यक असते. यात कार्याचे वाटप करणे, कार्यपद्धती समजविणे, कार्याच्या वेळोवेळी सूचना देणे, आदेश देणे, मार्गदर्शन करणे, चुकींच्या दुरुस्ती करणे इत्यादी कार्यांचा समावेश निर्देशनात झालेला आपल्याला दिसून येतो. समन्वय. पुढचा कार्य आहे समन्वय, कोऑर्डिनेशन. हे व्यवस्थापनेचे स्वतंत्र कार्य आहे. व्यवस्थापनेला प्रत्येक स्तरावरील कार्यात समन्वय साधण्याचे कार्य करावे लागतात. त्याशिवाय स्वीकारलेले कार्य बरोबर होत आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी समन्वयाच्या माध्यमातून कार्यसूत्रता साधता येते. व्यवस्थापनेच्या कार्यात सुसूत्रता येण्यासाठी येणाऱ्या प्रयत्नांना समन्वय असं म्हणतात. यात कार्य आणि व्यक्ती यांचा समन्वय साधण्यात येत असतो. पुढचा कार्य आहे संदेशवहन. व्यवसायात कार्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ते कार्य नियोजित पद्धतीनुसार बरोबर होत आहे किंवा नाही, त्यात काही अडचण होत असतील तर उपाययोजना करण्यासाठी संदेशवहनाची आवश्यकता असते. तसेच व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी व्यवस्थापनाला वरिष्ठ स्तरापासून ते मध्यम व कनिष्ठ स्तरापर्यंत संदेशवहन करण्याचे कार्य करावे लागते. म्हणून व्यवस्थापनेला कार्य करून घेण्यासाठी संदेशवहन कार्य आवश्यक असते. संदेशवहन हा व्यवस्थापनेचा आत्मा असतो असे म्हणता येईल. कारण व्यवसायाला संचालन करण्यासाठी संदेशवहनाच्या कार्य महत्त्वाची भूमिका बजावित असतो. तर शेवटचा कार्य आहे यामध्ये नियंत्रण. नियोजनाप्रमाणे कार्य होत आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचे कार्य म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रणामुळे नियोजनाचे कार्य यशस्वी होत असते. कोणत्याही व्यवसायात नियोजन आणि नियंत्रण ही कार्ये अधिक महत्त्वाची असतात. याचाच अर्थ विशिष्ट कार्य ठराविक वेळेप्रमाणे नियोजनानुसार होत आहे किंवा नाही हे पाहण्याचे तंत्र म्हणजे नियंत्रण होय. कार्यातील अडथळे किंवा उणीवा दूर करणे हा हेतू नियंत्रणाचा असतो. नियंत्रण हे व्यवस्थापन कार्यातील शेवटचा टप्पा आहे. नियंत्रणामुळे व्यवस्थापकीय कार्यात सुधारणा करणे शक्य होत असते. यात प्रमाण निश्चित करणे, प्रमाण आणि प्रत्यक्ष कार्याची तुलना करणे, फरकाचे विश्लेषण करणे
आणि उपाययोजना करणे इत्यादी कार्याचा समावेश असतो। तर पुढचा मुद्दा बघूया, व्यवस्थापनाची प्रक्रिया। आपल्याला समोर एक आकृती दिसत आहे। या आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थापनेला नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, कच्चा माल, भांडवल यांची आवश्यकता असते। या उत्पादन साधनाद्वारे ध्येय प्राप्ती होत असते। ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण इत्यादी कार्ये पार पाडावी लागतात आणि विविध घटकांमध्ये समन्वय साधणे आवश्यक असते। परंतु हे कार्य करीत असताना व्यवस्थापनाला सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करून चालत नाही। म्हणून व्यवस्थापनास सामाजिक प्रक्रिया असे सुद्धा म्हटले आहे। तर विस्तृत जाणून घेऊया व्यवस्थापनाची प्रक्रिया। व्यवसाय किंवा उद्योगाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे। प्रत्येक व्यवसायाची विशिष्ट अशी पूर्वनिर्धारित उद्दिष्टे असतात। ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापक जी कार्य ज्या क्रमाने करतो त्याला व्यवस्थापन प्रक्रिया असे म्हणतात। संघटनेत व्यवस्थापकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, कार्य प्रवृत्त करणे व नियंत्रण इत्यादी कार्याची मदत घेतली जाते। त्याला व्यवस्थापन प्रक्रिया असे म्हणता येईल। व्यवस्थापनात नियोजन कार्यापासून सुरुवात होते तर नियंत्रण पर्यंत कार्य शेवटचा असतो। हे आपण आत्ताच बघितलं कार्यामध्ये। व्यवसाय संघटनेत विविध स्तरावर व्यवस्थापकांना प्रक्रियाप्रमाणे अनेक कार्य करावी लागतात। व्यवस्थापन प्रक्रियेत सर्वसाधारणपणे पुढील विस्तारित बाबींचा समावेश असू शकतो। त्यामध्ये आपण बघूया संघटनेचे उद्देश, नियोजन धोरण आणि कृती ठरवणे, त्याचबरोबर उपलब्ध साधनसामुग्रीच्या वापरावर समन्वय साधणे, तसेच संघटनेची ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर संघटनेतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन आणि कार्यप्रवृत्त करणे आणि शेवटी आपण बघतो संघटनेतील कार्याचे मूल्यमापन करणे। तर ह्यावरून आपणास लक्षात आलं असेल की व्यवस्थापनेची व्याप्ती सर्वसमावेशक आहे। पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, निवड, नेतृत्व आणि नियंत्रण या कार्याच्या साहाय्याने मनुष्यबळ आणि साधनसामुग्री यात समन्वय साधण्याची व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे। तर ह्या प्रकरणाच्या शेवटच्या भागात येऊया आपण व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदाऱ्या, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मॅनेजमेंट। व्यवसायाचे संचालन करण्याचे कार्य व्यवस्थापक करीत असतो। व्यवसायातील साधनसामुग्रीचा अधिकाधिक वापर करून व्यवसायाला नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न व्यवस्थापकाचा असतो। म्हणून व्यवस्थापकाला व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना विविध कार्य करावी लागतात। कोणत्याही व्यवस्थापनाला समाज, ग्राहक, कामगार, मालक, वितरक आणि सरकार यांच्या दृष्टिकोनातून सामाजिक जबाबदाऱ्या प्रयत्नपूर्वक व प्रामाणिकपणे पार पाडावी लागते। भारतीय व्यवसायात सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक योग्य पावले उचलून व्यवसायाची जबाबदारी पार पाडताना दिसून येतो। तर सर्वात पहिली जबाबदारी मग बघूया आपण कोणकोणत्या जबाबदाऱ्या त्या पार पाडल्या जातात। तर त्याच्यात सर्वात पहिली जबाबदारी व्यवस्थापनाची भागधारकांविषयीची जबाबदारी आहे। तर ह्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये जर विचार केला तर व्यवसायात भागधारकांनी भांडवल गुंतवलेले असते। या गुंतवणुकीचा योग्य मोबदला ग्राहकांना मिळाला पाहिजे। म्हणून व्यवस्थापनाला भागधारकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक कार्य करावी लागतात आणि त्याद्वारे भागधारकांविषयीची जबाबदारी पूर्ण करता येते। त्या कार्यांमध्ये
व्यवसायाची खरीखुरी माहिती पुरवणे, व्यवसायाचे हिशोब प्रामाणिकपणे ठेवणे, भागधारकांना लाभांशचे वाटप करणे व माहिती देणे, संस्थेच्या वार्षिक सभेची सूचना देणे. व्यवस्थापनाला भागधारकांची जबाबदारी पार पाडत असताना अशा पद्धतीने वेगवेगळी माहिती देऊन गुंतवणूकदारांचा, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी कार्य करावी लागतात. तर पुढची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे ती व्यवस्थापनेची कर्मचाऱ्यांविषयीची जबाबदारी. व्यवसायाला समाजातून कामगारांचा पुरवठा होत असतो, म्हणून समाज व व्यवसाय यांच्यात मालक व नौकर संबंध निर्माण होतात. व्यवस्थापनाला कामगारांविषयी जबाबदारी पार पाडत असताना अनेक कार्य करावी लागतात. त्यामध्ये कामगारांना योग्य मोबदला देणे, कामगारांची योग्य पात्रतेनुसार नेमणूक करणे, कामगारांना प्रशिक्षण देऊन बढती देणे, कामगारांच्या सूचनेची दखल घेणे, कामगारांच्या कल्याणासाठी योजना स्वीकारणे. तर अशा पद्धतीने कार्य करून व्यवसायाला कामगारांविषयीची जबाबदारी पूर्ण करताना आपण बघू शकतो. कामगार आणि व्यवसायातील वातावरण याचा व्यवसायावर परिणाम होत असतो, म्हणून व्यवस्थापनाला कामगारांविषयीची जबाबदारी पार पाडत असताना कामगार कल्याणाचा स्वीकार करावा लागतो. तर पुढची जबाबदारी आहे व्यवस्थापनेची ग्राहकांविषयीची जबाबदारी. व्यवसाय समाजाला विविध वस्तूंचा पुरवठा करीत असतो. आपल्याला माहिती आहे, आपण वस्तू खरेदी करतो, ती वस्तू उत्पादनाद्वारे उत्पादित केली जाते. व्यवसाय व ग्राहक किंवा उपभोक्ते यात विक्रेते ग्राहक यांचा संबंध येतो. या दृष्टीने व्यावसायिकाने ग्राहकांना ओळख होण्याच्या दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक असते. म्हणून व्यवस्थापनाला ग्राहकांविषयीची जबाबदारी पार पाडत असताना वेगवेगळे कार्य करावे लागतात. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा व आवडीनिवडीचा अभ्यास करणे, वस्तूंच्या किमती किफायतशीर ठेवणे, वस्तूचा पुरवठा नियमित करणे, वस्तूंच्या किमती व वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, वस्तूचा दर्जा टिकून ठेवणे, हे वेगवेगळे कार्य करीत असताना व्यवस्थापन ग्राहकाच्या दृष्टीने त्याची जबाबदारी पूर्ण करत असताना आपल्याला दिसून येतो. व्यवसायाचे भवितव्य हे ग्राहकावर अवलंबून असते. ज्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठेत मागणी, त्या व्यवसायाचे भवितव्य अधिक चांगले असे ओळखून व्यावसायिक प्रयत्न करीत असतो. व्यवस्थापनाची माल पुरवठादार संस्थेविषयीची जबाबदारी. आता उत्पादन म्हटलं की कच्चा माल आला आणि कच्चा माल सोबत पुरवठादार संस्था आल्या. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, वाहतूक व गोदाम सेवा यांचा पुरवठा करणाऱ्या संस्था व व्यवसाय यांच्यात विविध विक्रेते ग्राहक यांचा संबंध येत असतो. मग या ठिकाणी अजून काही कार्य व्यवस्थापनाला करावी लागते, जेणेकरून माल पुरवठादार संस्थेविषयीची जबाबदारी पूर्ण होऊ शकते. त्यामध्ये मालाच्या किमती स्थिर ठेवणे, व्यवसायाची नीतिमूल्ये जोपासणे, स्पर्धेवर नियंत्रण ठेवणे, मालाचा पुरवठा नियमित करणे, कृत्रिम टंचाईवर वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्य व्यवसायाला माल पुरवठादार संस्थेविषयी करावी लागतात. तरच व्यवसायाच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकणार नाही. यासाठी व्यवस्थापनाला काळजी घ्यावी लागते आणि ह्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. पुढची जबाबदारी आहे व्यवस्थापनेची सरकारविषयीची जबाबदारी. व्यवस्थापनेला सरकारविषयीची जबाबदारी पार पाडत असताना अनेक कार्य करावी लागतात. त्यात व्यावसायिकांनी सरकार करांचा भरणा नियमित करणे, सरकारी कायद्याचे पालन करणे, भ्रष्टाचार, काळा बाजार, भेसळ यात प्रतिबंध घालणे, वस्तूंचा पुरवठा नियमित करणे, वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे,
सरकारने ठरविलेल्या औद्योगिक व व्यापारी धोरणानुसार व्यवसायाचे पालन करणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायिक नीतिमत्ता पाळणे अशा वेगवेगळ्या कार्य करून सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणाचा पाठपुरावा करत सरकार विषयाच्या जबाबदाऱ्या व्यवस्थापनेद्वारे पूर्ण केल्या जातात. शेवटची जबाबदारी आहे व्यवस्थापनेची समाजाविषयीची जबाबदारी. आधुनिक समाजाच्या व्यवस्थेत व्यवसाय हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. म्हणून समाजाविषयी जबाबदारी पार पाडत असताना व्यवस्थापनेला अनेक कार्ये करावी लागतात. त्यामध्ये वस्तू व सेवांचा नियमित पुरवठा करणे, वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे, काळा बाजार व कृत्रिम टंचाईवर आळा घालणे, दारिद्र्य निर्मूलन व कल्याणकारी योजना स्वीकारणे, पर्यावरण प्रदूषणासाठी उपाययोजना करणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसायाला समाजाविषयी जबाबदारी पार पाडत असताना समाजातील व्यवसायाचे स्थान ओळखून व्यवस्थापनेचे कार्य केले पाहिजे. तरच व्यवसायाला नावलौकिक प्राप्त होऊ शकतो आणि जनतेत प्रतिमा चांगली निर्माण होऊ शकते. आज भारतात व्यवसायाची भरभराट पुरेशी झालेली आपल्याला दिसून येते. काही ठराविक व्यवसाय फक्त देशाच्या आणि सामाजिक कल्याणासाठी योगदान करताना दिसून येतात. नवीन व्यवसाय उदयास येत आहे. भारतात सारख्या संमिश्र अर्थव्यवस्थेत देशात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून व्यवसायाच्या दृष्टीने अनिवार्य कार्य करताना व्यावसायिक आपल्याला दिसून येतो. म्हणून व्यवसायाने निर्यातीत वाढ करून आयात कमी करून देशाच्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य वापर केला पाहिजे. म्हणजेच व्यवस्थापनेला सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. त्या उपाययोजना आपण बघूया. कंपनीच्या सर्वसाधारण सभेवर सामाजिक समूहाला प्रतिनिधित्व देणे, सामाजिक हिशोब तपासणी करून घेणे, घटनापत्रक आणि नियमावलीत सामाजिक कलम समाविष्ट करणे, ग्राहक संघटनेला व्यवसायात मान देणे, त्याचबरोबर व्यवसायावर व्यापारी संघटना आणि वाणिज्य मंडळे यांचा प्रभावी प्रस्थापित करणे आणि शेवटचा उपाय व्यवसाय संस्थेच्या संघटनात्मक संस्कृतीचा विकास करणे. अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्याने व्यवस्थापन व्यवस्थितपणे सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतो आणि चांगला नावलौकिक समाजात निर्माण करू शकतो. तर इथंच थांबूया आपण. आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, इथं आपण पहिला चॅप्टर कंप्लीट करतोय, तर आपण मला सांगावं. आणि अजून काही माझ्याकडून शिकून घ्यायचं असेल तर तसंही मला सुचवावं. आपल्या लाईक द्याव्या, कॉमेंट करावं, माझा चॅनल सबस्क्राईब करावा. आपले खूप खूप आभार.